नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही फ्राईड राईस आणि चिकन मंचुरियन करत आहोत. त्यासाठी आम्ही चिकन शिजवायला टाकलं आहे. तर आजचं चायनीज माझे दीर दीर करणार आहेत. आणि आज आम्ही फ्राईड राईस व्हेज फ्राईड राईस आणि चिकन मंचुरियन बनवायचा प्लॅन बनवला. मी फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये आलेलो आहे तुमच्या. मला आवड आहे. इकडे चिकन शिजते सगळं भाजी वगैरे कापून घेतलेली आहे. शिमला मिरची आहे, गाजर आहे, फरसबी, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि बाकीचं आम्ही सगळं रेडी करतोय आता. आणि तांदूळ पण 2 भिजत टाकलेले आहे बासमती. आणि दुसरी आमची आईला चायनीज आवडत असल्यामुळे तिच्यासाठी वेगळी भाजी बनवलेली आहे. लेट्स बघू आता कसं काय होतं. भेटू थोड्या वेळात. हे सगळं प्रिपरेशन झाल्यावर मग तुम्हाला सांगतो. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपलं. चिकन बॉईल करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आम्ही चिकन बॉईल टाकलेलं आहे आणि थोडं कॅरेट टाकले, थोडं कॅबेज टाकलेलं आहे, पत्तागोबी, गाजर. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय थोडीशी. अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय, अजून थोडीशी घेतो. हे प्रिपरेशन आपण याच्या बॉल बनवणार आहे, मंचुरियन बॉल. त्यासाठी आपण हे प्रिपरेशन करतोय. थोडंसं मी सोया सॉस टाकणार आहे, थोडं रेड चिली सॉस, थोडं ग्रीन चिली सॉस. रेड चिल्ली सॉस, रेड चिल्ली सॉस आहे, ग्रीन चिल्ली सॉस. तर परत एकदा मिक्स करणार आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे आणि थोडंसं मैदा. आपण आता कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे थोडं याच्यामध्ये मिक्सअप करायला. आता त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकूया. थोडासा मैदा टाकलाय आपण त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी. आता हे पुन्हा एकत्र करून घेऊया. आपण थोडी कांद्याची पात टाकूया, त्याच्याने थोडं टेस्ट इनहेन्स होतो, चांगला असतो. आता आपलं हे सगळं पूर्ण एकजीव झालेलं आहे. आता ह्याला आपण एक 5 मिनिटं ठेवूया आणि मग ह्याचे बॉल करून आपण याला फ्राय करून घेऊया. असं बॉल करूया आणि मग फ्राय करून घेऊया. तर आपलं आता इथं 5 मिनिटं चिकनचं ते हे मुरून झालेलं आहे चांगल्यापैकी. आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. आता याला आपण फ्राय करून घेऊया. तर इथं आपले मंचुरियन बॉईल फ्राय झालेले आहे. आपण याला आता काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण याला फ्राय करायचं आहे. आपण याला दुसरे परत तेलामध्ये टाकलेलं आहे.
तर अशा प्रकारे आपले मंचुरियन बॉल फ्राय झालेले आहे. तर आपण आता गॅस बंद करून टाकूया. असे आपले बॉल रेडी आहेत फ्राय करून. तर आपण सूप तयार करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता आपण सूपची तयारी करतोय. पॅन ठेवलं आहे, त्याच्यावरती कढई, त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे. आता थोडं तेल गरम झालं का मग आपण थोडंसं अद्रक, लसूण अद्रक टाकूया. थोडं थोडं परतून घेऊया. थोडी आपण कोबी टाकून घेऊया त्यासाठी. थोडे गाजर टाकूया. आता आपला हा चिकनचा स्टॉक उरलेला होता थोडासा, तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. थोडं पाणी टाकून घेऊ. थोडं ग्रीन चिल्ली टाकू आपण. थोडं रेड चिल्ली टाकू. थोडं सोया सॉस टाकू. आणि थोडं आता त्याला उकळून घेऊया आपण पूर्णपणे. आता मित्रांनो, आपली ग्रेव्ही झाली आहे तयार. आपण याच्यामध्ये आता हे मंचुरियन बॉल बनवलेले ते आपण याच्यामध्ये टाकून देऊ. आता एक आपण 10 मिनिटं ठेवू त्यांना. आणि मग आपली ग्रेव्ही झाली तयार. 10 मिनिटं त्याला थोडं मिक्स करून घेऊ, थोडं गरम करून घेऊ. मित्रांनो, आता आपण फ्राईड राईस बनवून घेऊ. त्यासाठी आपण सगळे हे घेतलेले अद्रक, लसूण, थोडी मिरची, गाजर, शिमला मिरची, कोबी, थोडीशी फरसबी घेतलेली आपण थोडं टेस्टसाठी, आणि ही कांद्याची पात थोडीशी. राईस बॉईल करून घेतलेलं आहे. थोडा कांदा घेतलेला आहे, कांद्याची पातचा कांदा उठलेला तो घेतलेला आहे. आता आपण स्टार्ट करूया. चायनीज कढी आहे माझ्याकडे. तर आता मित्रांनो, आपण फ्राईड राईस करणार आहोत. त्यासाठी मी फ्राईड राईस आपला वेळून घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी अद्रक, हिरवी मिरची, लसूण, गाजर, सिमला मिरची,
कोबी आणि कांद्याची पात थोडीशी कापून घेतली आहे आणि आपलं फरसबी आणि आपला तोच कांद्याच्या पातीचा वल्ला कांदा तो कापून घेतलेला आहे. तर आपण आता कढई गरम करून घेऊया. तर आमच्याकडे चायनीजची कढई आहे, तर आम्ही त्याच्यामध्ये फ्राईड राईस करत आहोत. सगळ्यात आधी आपण लसूण टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर हिरवी मिरची आणि अद्रक याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला आता कांदा टाकायचा आहे. कांदा आपला लाल झालेला आहे, तर आपण याच्यामध्ये गाजर टाकून घेऊया. थोडीशी शिमला मिरची, थोडासा कोबी टाकायचा आहे, थोडीशी फरसबी आणि कांद्याची पात टाकून घेतली. याला 2 मिनिटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपलं हे भाज्या थोडं 2 मिनिटं परफेक्ट करावं. आपण मंचुरियन झालेलं आहे, तर याची गॅस बंद करून टाकूया. याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. तर आता अशा प्रकारे 2 मिनिटं आपली भाजी फ्राय झालेली आहे चांगल्या प्रकारे. तर याच्यामध्ये आपण आता 1 चम्मच सोया सॉस टाकून घेऊया. एक चम्मच रेड चिल्ली सॉस, एक चम्मच ग्रीन चिल्ली सॉस. तर हे सगळे सॉस टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे. तर आपले आता सॉस चांगल्या प्रकारे मिक्स झालेले भाजीमध्ये, तर आपण याच्यामध्ये राईस टाकून घेऊया. राईस टाकून याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपला आता राईस मिक्स झालेला आहे. आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया. तर आपला फ्राईड राईस झालेला आहे. चांगल्या प्रकारे सगळं मिक्स झालेलं आहे भाज्या वगैरे. तर आपण फ्राईड राईसची गॅस बंद करून टाकूया. आपलं एका साईडला मंचुरियन पण झाले आहे, तर आपण आता याला सर्व करून घेऊया. तर आता आमची डिश रेडी झालेली आहे. तर फ्राईड राईस पण रेडी आहे आणि चिकन मंचुरियन पण रेडी झालेलं आहे. बाय मित्रांनो. तर आमचा रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय बाय.